नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना एप्रिल हप्ता 2100 रुपये नवीन नियम व धोरण हे लागू झालेलं आहे। आता आपण बघत आहोत की भरपूर लाडक्या बहिणींचे आता लाडकी बहीण योजनेमध्ये दुरुस्ती जी आहे झालेली आहे। नवीन हप्ता 2100 रुपयांचा मेसेज हा तुमच्या मोबाईलवरती येणार आहे। बँकेत तुमच्या पैसे जे कुठल्याही क्षणी आता जमा होऊ शकतात। बघा, भरपूर लाडक्या बहिणी आता याच प्रतीक्षेत आहेत की 2100 रुपयांचा हप्ता कधी येणार याच्या संदर्भातली सगळ्यात मोठी अपडेट आता आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। त्याच्याविषयी नवीन नियम आणि धोरण ती इथून पुढे कशी चालणार आहे, कोणत्या दिवशी मेसेज येणार, कारण आपल्याला जर बघितलं तर भरपूर कधीही मेसेज येतात, काय येतात, तर याच्या संदर्भात सुद्धा काही महत्त्वाचे अपडेट्स आपण बघणार आहोत। आणि सोबत लाडक्या बहिणींना आजपासून पुढे वाटप सुद्धा होणार आहेत। नवीन हप्ता जो आहे तो 2100 रुपये आपल्याला लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे। परंतु कोणत्या लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज येणार, काय येणार, या सगळ्यांची आपण माहिती एकंदरीत घेणार आहोत, कारण व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तुम्ही आज दिवसभर मोबाईल तुमचा चेक करत राहा, कारण कुठल्या क्षणी तुमच्या मोबाईलवरती मेसेज येऊ शकतो। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला काय करावं लागणार आहे सगळ्या डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा। बघा, लाडकी बहीण योजनेचे जे आपले पहिले हप्ते मिळाले त्याचा आपल्याला 1,500 रुपयांचा मेसेज आपल्या मोबाईलवरती येत होता, परंतु आता दुरुस्ती झालेली आहे। भरपूर लाडक्या बहिणी यांना पैसे येतील, परंतु यातून भरपूर लाडक्या बहिणी बाद होतील, कारण नवीन नियम आणि नवीन धोरण जे आहे ते आता अपडेट झालेलं आहे। भरपूर लाडक्या बहिणी यातून बाद होणार आहेत। हो, भरपूर लाडक्या बहिणींना आता इथं मेसेजेस येणार नाही। त्यांच्या नवीन जरी 2100 रुपये आले तरी तुमच्या मोबाईलवरती मेसेज हा येणार नाही, कारण आता सरकारनं याच्यामध्ये दुरुस्ती केली आहे, नियमांमध्ये दुरुस्ती झालेली आहे। मी आता तुम्हाला कागदपत्रांची पूर्तता कशी करायची आहे, अर्ज पडताळणी ही सुरू झालेली आहे आणि अर्ज पडताळणी सुरू असताना त्यानंतर तुमचं नाव यादीत येणार आहे आणि मगच तुमच्या खात्यामध्ये पैसे हे वितरण करण्यात येणार आहे। त्यामुळे त्याची सुरुवात आजपासून ही करण्यात आलेली आहे। बघा, आता तुमच्या जे एप्रिल महिन्याचा हप्ता असणार आहे तो तुम्हाला मार्चमध्येच देण्याचा सरकारचा एक मानस आहे। त्यामुळे आता बघूयात आपण की कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एप्रिलचा हप्ता हा येणार आहे। बघा, अर्ज पडताळणी ही प्रक्रिया सुरू करणार आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर असं नाही। अर्ज प्रक्रिया पडताळणी ही प्रक्रिया जी आहे ती ऑलरेडी सुरू झालेली आहे, कारण त्यानंतरच तुम्हाला जो एप्रिलचा हप्ता आहे तो तुमच्या बँकेमध्ये जमा होताना तुम्हाला दिसणार आहे। भरपूर लाडक्या बहिणी यातून अपात्र होण्याचं कारण आपल्या समोर आलेलं आहे। नवीन नियम आणि धोरणासह आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत। बघा, अर्ज पडताळणीमध्ये तुमच्याकडे मागितले जाणाऱ्याची जी कागदपत्र आहे त्या कागदपत्रांची मी यादी, तपासणी काय होते, कागदपत्रांची तपासणी करताना कोणती कागदपत्र आहेत ती चेकलिस्ट आपण आता इथं बघणार आहोत। कोणत्या कोणत्या कागदपत्रांची तुम्हाला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून कुठलंही कागदपत्र तुमच्याकडून राहता कामा नये, कारण हे जर तुम्ही केलं तर वर्षभर परत तुम्हाला एकदा का तुमची अर्ज पडताळणी झाली की वर्षभर तुम्हाला काही करायची गरज नाही। त्यानंतर मी तुम्हाला सांगणार की कोणाला किती रुपये मिळणार हे सुद्धा आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। 3 मुद्द्यांमध्ये आता हे बघणार आहेत। आता 2 मुद्दे बघा। पहिला मुद्दा कागदपत्रांची तपासणी। बघा, 3 महत्त्वाचे कागदपत्र आहेत। मी आता तुम्हाला दाखवत आहे कोणते कोणते 3 डॉक्युमेंट महत्त्वाचे आहेत। तुम्ही बघा, झालेल्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की या 3 कागदपत्रांची जर पूर्तता असेल तर काही टेन्शन घ्यायचं नाही, त्या लाडक्या बहिणीचं नाव यादीत असणार आहे। स्वतः अजितदादा यांनी सुद्धा सांगितलं आहे की भरपूर लाडक्या बहिणी आता सक्षम झालेल्या आहेत, तर त्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा वर गेलं आहे। आता कागदपत्र कोणते आहेत बघा, पहिलं कागदपत्र आहे तुमचं उत्पन्नाचा दाखला। भरपूर लाडक्या बहिणी काय करतायत तर त्यांचं उत्पन्न वाढल्यामुळं आता त्यांना प्रूफ म्हणून उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असला गरजेचं पाहिजे। तुम्हाला उत्पन्नाचा दाखला कितीपर्यंत 2.5 लाख रुपयापर्यंत असला पाहिजे। हा तुम्हाला काढायचा आहे आत्ताचा, ह्या महिन्यातला तुम्हाला काढून ठेवायचा आहे, जुना हा चालणार नाही, लक्षात घ्या। लेटेस्ट अपडेटेड हा कागदपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे। दुसरं कागदपत्र जे आहे तुमच्याकडे जे मागितलं जाणार आहे तपासणी दरम्यान ते म्हणजे आहे तुमचं रेशन कार्ड। भरपूर लाडक्या बहिणींचं रेशन कार्डवरती नावच नाही। ऑनलाईन जर तुम्ही बघितलं तर नावच आता आलेलं नाही, कारण तुम्ही रेशन कार्डची EKYC केलीच नाही। त्यामुळे रेशन कार्डची EKYC करून घ्या। भरपूर लाडक्या बहिणींनी रेशन कार्डची EKYC केलेली नाही। मी तुम्हाला सांगतोय पटकन रेशन कार्डची EKYC करून घ्या। तुम्हाला काय करायचं आहे, रेशन दुकानामध्ये जाऊन फक्त रेशन तुम्हाला आधार कार्ड घेऊन जायचे, डोळे स्कॅन होतील, हाताचा ठसा वगैरे स्कॅन करून तुम्हाला ते तिथे EKYC करून दिले जाईल। हे दुसरं डॉक्युमेंट। आता तिसरं डॉक्युमेंट काय बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड। भरपूर लाडक्या बहिणींकडे आधार कार्ड आहे, परंतु ते 10 वर्ष झालं अपडेटच केलेलं नाही। त्यामुळे झालं असं की सरकारला आता बोगस कोणती लाडकी बहीण आणि खरी कोणती लाडकी बहीण हे चेक करता येत नाही, कारण बँकेत नाव वेगळं आहे, आधार कार्डवरती नाव वेगळं आहे, बँकेत स्पेलिंग वेगळं आहे, इकडे वेगळे आहे। त्यामुळं तुमचं बँकेतलं जे नाव आहे आणि तुमचं आधार कार्डवरचं नाव आहे ते चेक करून घ्या आणि अपडेट करून तुम्हाला ते बँकेत जमा करावं लागणार आहे। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला 3 डॉक्युमेंट हे सांगितले आहेत, ही तपासणी दरम्यान तुमच्याकडे मागितली जातात। ही महत्त्वाची 3 डॉक्युमेंट तुमच्याकडे असलीच पाहिजेत। ह्याला टिक मार्क करून ठेवा, हे 3 डॉक्युमेंट तुमच्याकडे
आजच काढून घ्या, नाहीतर जर अर्ज पडताळणी झाली आणि तुमच्याकडे जर हे नसतील तर तुम्हाला या यादीतून बाहेर काढलं जाणार आहे 100%, कुठलाही विचार न करता. अजून काय होतं आहे कागदपत्रामध्ये, तुमचं रेशन कार्ड झालं, हे झालं, तुमचं आता RTOमध्ये डेटा आहे त्यांच्याकडे, ते सुद्धा चेक केलं जातं की त्यांच्या ह्याच्यामध्ये त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का. दुसरी गोष्ट, तुमच्या घरी कोण इन्कम टॅक्स भरत आहे का, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं नाव असेल तर ते काढून टाकलं जातं. तर ह्या 3, 4, 5 गोष्टी ज्या आहेत ते सरकार चेक करत आहे आणि चेक केल्यानंतरच तुमच्या मोबाईलवरती मेसेज आणि तुमच्या बँकेत पैसे हे जमा होणार आहेत. आता किती वेळात होणार आहेत, कोणाला किती पैसे येणार आहेत, याची आपण डिटेल माहिती बघूया. बघा, आता जर आपण बघितलं तर एप्रिलचा हप्ता हा सुरू झालेला आहे. आता कुठल्याही क्षणी तुमच्या मोबाईलवरती मेसेज आणि पैसे दोन्ही पडणार आहेत. आता कोणत्या बँकेत येणार आहेत, कोणत्या खात्यात पैसे येणार आहेत, कोणाला किती मिळणार हे बघा. बैठकीदरम्यान असं झालेलं आहे की आता तुम्हाला वाटत असेल 2100 का 1500, 2100 का 1500. सध्या तरी आता आपण जर बघितलं तर मार्चचा हप्ता आपल्याला 1500 मिळाला आहे. आपण अपेक्षा करतोय की एप्रिलचा हप्ता सुद्धा 2100 यायला पाहिजे जसं सरकारनं सांगितलं होतं, परंतु आता ते अधिवेशनामध्ये अटकलेला आहे मुद्दा. तरी आपण 2100 रुपये तर अपेक्षित करत आहोत. नाही जरी झालं तरी 1500 रुपये तरी नक्की तुमच्या खात्यावरती पडणार आहेत. आता त्यासोबतच कोणाला किती मिळणार, जर बघा तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये ऑलरेडी भाग घेताय, जर तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला तिथं पैसे मिळणार नाही. म्हणजे संजय गांधी निराधार योजनेकडे तुम्ही ऑलरेडी 1500 रुपये घेताय, तर वरचे आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 1 रुपये मिळणार नाही. जर 2100 झालं तर तुम्हाला वरचे फक्त 600 रुपये मिळणार आहेत, बाकीचं तुम्हाला मिळणार नाही. त्यासोबतच जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला फक्त तिकडं 1000 मिळतात, तर इकडं तुम्हाला 1100 मिळून तुम्हाला फक्त 1100 मिळतील. समजलं आता कोणाला किती रुपये मिळणार. तुम्हाला मी कागदपत्रांची पूर्तता सांगितली, अर्ज पडताळणी, हे सगळं क्लिअर झाल्यानंतर लगेच तुमचं नाव यादीत येऊन तुमच्या मोबाईलवरती मेसेज येतील. एप्रिलचा हप्ता सुरू झाला की लगेच तुमच्या खात्यावरती खटाखट पैसे जमा होतील. आता तुम्ही म्हणाल मग आम्हाला गुढीपाडव्याचं काय, गुढीपाडव्याला लाडक्या बहिणींसाठी आनंदाचा शिधा आणि साडी वाटप तिथं आहे. तर लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला 25,000 रुपयापर्यंत अनुदान जर पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. सोबत लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर हे सुद्धा मिळणार आहे. आता गॅस सिलेंडरचं तुम्हाला 3 महत्त्वाचे तिथं परत एकदा डॉक्युमेंट्स महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असणं गरजेचं आहे. पहिलं तर चेक. दुसरं चेक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, दुसरं कागदपत्र ते म्हणजे गॅसची सुद्धा EKYC झालेली पाहिजे. गॅसची EKYC झालेली पाहिजे. आणि एका रेशन कार्डवरती जर तुम्ही 2 कुटुंब असाल, म्हणजे भाऊ असाल, तर त्यापैकी एकाच भावाला ते मिळेल. कारण दोघं जर तुम्ही सेपरेट राहताय आणि एकच तुम्ही रेशन कार्ड वापरताय तर दोघांपैकी एकालाच कोणाला तरी मिळणार, किंवा तुम्हाला एक त्यांना एक, अशी मिळून 3च गॅस सिलेंडर मिळणार आहेत. त्यामुळं जर वेगवेगळं तुमचं रेशन कार्ड नसेल तर मात्र तुम्हाला एका रेशन कार्डवरती फक्त 3च गॅस सिलेंडर हे मिळत आहेत, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता मी हे तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये माहिती सांगितलं. आता कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे, तर जिल्हे जर आपण बघितले तर पुणे, रायगड, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, अमरावती अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून ही सुरुवात आहे. तुमची बँक कोणती आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा. काही प्रश्न असेल तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.